पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात एक असं ठिकाण आहे जे फक्त एक मंदिर नाहीये, तो एक जिवंत इतिहास आहे. निमगावचं श्री खंडोबा देवस्थान. शेकडो वर्षांची अढळ भक्ती आणि वास्तुकलेत दडलेली काही भन्नाट रहस्य इथे पाहायला मिळतात. आजच्या या विश्लेषणात आपण याच रहस्यमयी देवस्थानाचा रंजक प्रवास अनुभवणार आहोत. विचार करा, तुम्ही मंदिराच्या पायऱ्या चढताय आणि वाटेतच एक भली मोठी आडवी शिळा दिसते. आणि गंमत म्हणजे ती काही साधीसुधी शिळा नाहीये, तर ती चक्क एक शापित शिळा आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की निमगावच्या या मंदिराच्या पायरीवर ही शापित शिळा का पडून असावी? असा कोणता प्रसंग घडला होता ज्यामुळे साक्षात खंडोबाला इतका भयंकर राग आला? चला आज या गूढ रहस्यावरून पडदा उठवूया. आज आपण काय काय जाणून घेणार आहोत ते थोडक्यात पाहूया. निमगावची ती अद्भुत आख्यायिका, वाघ्या मुरळीची खास परंपरा, एखादं अभेद्य शहर वाटावं असं ते किल्ल्यासारखं मंदिर, तिथले ऊर्जावान उत्सव आणि हो, तिथे जायचं कसं याचं सगळं प्लॅनिंग. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, निमगावची आख्यायिका. 26 नोव्हेंबर 1424 या दिवशी नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे या मंदिराचा पाया रचला गेला? गोष्ट आहे 26 नोव्हेंबर 1424ची. असं म्हणतात की शांततेच्या शोधात साक्षात खंडोबा जेजुरी गडावरून निघाले आणि निमगावला आले. इथला निसर्ग, इथली शांतता त्यांना इतकी भावली की त्यांनी इथेच राहायचं ठरवलं. पण काही काळ गेला आणि खंडोबाला बाणाईची म्हणजेच बाणूची आठवण येऊ लागली. मग त्यांनी आपला प्रधान हेगडे याला बाणूला घेऊन येण्याचा आदेश दिला. पण इथेच प्रधानाकडून एक भयंकर मोठी चूक घडली. बाणूऐवजी त्याने चक्क जेजुरीच्या एका मुरळीलाच बाणू म्हणून देवासमोर उभं केलं. आता साक्षात खंडोबाची फसवणूक करणं शक्य आहे का? अजिबात नाही. आपली फसवणूक झाल्याचं देवाच्या लगेचच लक्षात आलं आणि मग त्यांना जो काही भयंकर क्रोध अनावर झाला ना. आणि याच एका घटनेमुळे निमगावचं मंदिर जेजुरी किंवा इतर कोणत्याही खंडोबा मंदिरापेक्षा पूर्णपणे वेगळं ठरतं. कसं? तर जेजुरीमध्ये मुरळी असतात बरोबर, पण निमगावमध्ये एकही मुरळी नसते. याचं कारण म्हणजे रागावलेल्या खंडोबाने त्या फसवणूक करणाऱ्या मुरळीला शाप दिला आणि तू पुन्हा इथे यायचं नाही असं ठणकावून सांगितलं. आणि तेव्हापासून ती मुरळी मंदिराच्या पायऱ्यांवर शिळा होऊन पडली आहे. तीच ती शापित शिळा. इथल्या परंपरेचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जो आजही त्या पायऱ्यांवरून जाताना आपल्याला दिसतो. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, वाघ्या मुरळीची परंपरा आणि इथली नवसाची अनोखी श्रद्धा. बघा, वाघ्या मुरळी ही परंपरा आपल्याकडे खूप जुनी आणि थेट श्रद्धेशी जोडलेली आहे. होतं असं की अपत्यप्राप्तीसाठी किंवा मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी भाविक खंडोबाला नवस करतात की मूल जगल्यास ते देवाला अर्पण केलं जाईल. नवस पूर्ण झाल्यावर मुलगा असेल तर तो वाघ्या बनतो आणि मुलगी असेल तर ती मुरळी बनते. हे वाघ्या आणि मुरळी आयुष्यभर खंडोबाची गाणी गातात आणि मल्हारीची वारी म्हणजेच भिक्षा मागतात. पण इथे खूप मोठी कॅच आहे. मगाशी आपण जे पाहिलं ना, त्या प्राचीन शापामुळे निमगावमध्ये फक्त आणि फक्त वाघ्या असतात, मुरळी कधीच नसतात. श्रद्धेची ही इतकी अनोखी बाजू तुम्हाला दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही. तिसरा भाग आहे इथल्या किल्ल्यासारख्या भासणाऱ्या प्राचीन मंदिराचा. एका छोट्याशा टेकडीवर वसलेली ही वास्तू ना, दुरून पाहिलीत तर एखादा अभेद्य किल्लाच वाटतंय. या मंदिराची भव्य रचना खरंच डोळे दिपवणारी आहे. चोहो बाजूंनी भक्कम तटबंदी, मोठे बुरुज, पूर्वेकडचा दावडी दरवाजा ओलांडला की लगेच गणपती आणि हनुमानाचं दर्शन घडतं. प्रांगणात पाऊल ठेवल्या ठेवल्या 3 अतिशय उंच आणि रेखीव दगडी दीपमाळा आपलं लक्ष वेधून घेतात. त्यातल्या उत्तरेकडच्या दीपमाळेवर तर चक्क काही ऐतिहासिक शिलालेख कोरलेले आहेत. समोरच नंदीमंडप आहे आणि मुख्य गर्भगृहात साक्षात खंडोबाची मूर्ती, सोबत बाणाई, म्हाळसा, भैरव आणि जोगेश्वरी यांच्या धातूच्या मूर्ती स्थानापन्न आहेत. विशेष म्हणजे खंडोबाच्या नित्यपूजेसाठी आजही दररोज भीमा नदीचं पाणी न चुकता आणलं जातं. पण थांबा, या मंदिराचं रहस्य फक्त जमिनीवरच नाहीये. या भक्कम वास्तूच्या बरोबर खाली तब्बल 4 गुप्त भुयारं आहेत. होय, 4 भुयारं. असं म्हणतात की यातलं एक भुयारं तर थेट निमगावमधल्या पेशव्यांचे दिवाण चंद्रसूड यांच्या वाड्यात निघतं. या गुप्त मार्गांमुळे या मंदिराला एक वेगळीच ऐतिहासिक गूढता आणि रणनीतीची जोड मिळते. खरंच अंगावर काटा आणणारी रचना आहे ही. आणि आता एक अशी गोष्ट जी तुम्हाला नक्कीच अचंबित करेल. 1891 हे साल. नंदीमंडपाच्या डाव्या हाताला चक्क पोर्तुगीज बनावटीच्या घंटा टांगलेल्या आहेत. विचार करा, महाराष्ट्रातल्या एका प्राचीन खंडोबा मंदिरात चक्क पोर्तुगीज घंटा. हा एक प्रचंड आश्चर्यकारक आणि भन्नाट ऐतिहासिक दुवा आहे. बरं, वास्तुकलेचा आणि खगोलशास्त्राचा आणखी एक अद्भुत चमत्कार दरवर्षी 13 ते 17 मार्च दरम्यान इथे पाहायला मिळतो.
या विशिष्ट दिवसांमध्ये निसर्गाची एक किमया घडते. सूर्याची किरणे थेट गाभाऱ्यात प्रवेश करतात आणि साक्षात खंडोबाच्या मूर्तीवर पडतात. निसर्ग आणि प्राचीन वास्तुकलेचं इतकं अचूक कॅल्क्युलेशन पाहण्यासाठी हजारो भाविक इथे गर्दी करतात. सूर्यकिरणांनी उजळून निघालेलं ते देवाचं रूप पाहणं हा अनुभव शब्दात सांगण्यासारखा नाहीच. चौथा भाग, पवित्र विधी आणि इथले अत्यंत ऊर्जावान उत्सव. कारण हे मंदिर फक्त दगडांची शांत वास्तू नाहीये, तर ते एका चैतन्यमय परंपरेचं जिवंत केंद्र आहे. विशेषतः सोमवती अमावस्येचा उत्सव हा सोहळा इतका नयनरम्य असतो की विचारू नका. या दिवशी असा समज आहे की साक्षात देव अंघोळीला निघतात. आधी देवाचे मुखवटे ठेवून पालखी मस्त सजवली जाते. मग टाळ मृदुंगाच्या गजरात ती पालखी संपूर्ण गावातून निघते. जागोजागी सुवासिनी श्रद्धेने पालखीची पूजा करतात. पालखी भीमा नदीच्या तीरावर पोचली की तिथे पंचामृताने देवाला अभिषेक होतो आणि मंत्रोच्चारात भीमास्नान घातलं जातं. यानंतर ही पालखी कमळजाई मार्गे जवळच असलेल्या कडेपठारला जाते आणि तिथून पुन्हा मंदिरात येते. या संपूर्ण प्रवासात जी ऊर्जा आणि भक्तीचा महासागर पाहायला मिळतो ना, तो अनुभवण्यासारखाच आहे. आणि वर्षभरात असे अनेक उत्सव इथे धूमधडाक्यात साजरे होतात. चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला हळद लागते आणि सलग 7 दिवस अखंड हरिनाम, कीर्तन, अन्नदान चालतं. माघ पौर्णिमेला देवाचा शाही विवाह सोहळा पार पडतो. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच बरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी देवाची भव्य वरात निघते. आणि दसऱ्याच्या दिवशी असतो सीमोल्लंघनाचा अतिशय महत्त्वाचा आणि ताकदीचा उत्सव. थोडक्यात सांगायचं तर इथे वर्षभर अशी सतत चैतन्याची आणि उत्साहाची रेलचेल असते. दसऱ्याच्या या सीमोल्लंघनाबद्दलना एक अत्यंत रंजक माहिती सांगतो. गाभाऱ्यातल्या खंडोबाच्या मूर्तीच्या दोन्ही हातांमध्ये तलवारी आहेत. पण त्यातली एक तलवार केवळ आणि केवळ दसऱ्याच्या या शक्तिशाली सीमोल्लंघन विधीसाठीच म्यानातून बाहेर काढली जाते. हा प्रसंग इथल्या ऐतिहासिक आणि लढाऊ परंपरेची जणू साक्षच देतो. तो वीर रस बघताना अंगावर अक्षरशः शहारे येतात. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, भेटीचं नियोजन. एवढा सगळा इतिहास आणि अद्भुत कथा ऐकल्यानंतर तिथे जायची इच्छा नक्कीच झाली असेल, बरोबर? तर मग कसं जायचं ते बघूया. हे मंदिर पुण्यापासून साधारण 45 किलोमीटरवर आहे, तर राजगुरुनगरवरून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे. राजगुरुनगरवरून तुम्हाला थेट एसटी बस सहज मिळेल. आणि जर स्वतःची गाडी असेल तर मंदिराजवळ उत्तम पार्किंगची सोयसुद्धा आहे. राहण्याची, नाश्त्याची आणि उत्सव काळात तर महाप्रसादाची सोय तिथे केली जाते. इतक्या सहजपणे पोचता येणाऱ्या ठिकाणी एवढा भन्नाट इतिहास दडलेला आहे, हे खरंच खूप भारी आहे. तर मंडळी, एका साध्याशा टेकडीवर वसलेल्या पण एका भव्य अशा इतिहासाचा आणि श्रद्धेचा हा प्रवास आज आपण अनुभवला. जेव्हा तुम्ही स्वतः 1424च्या त्या शापित शिळेसमोर उभे राहाल आणि त्याचवेळी 1891च्या त्या पोर्तुगीज घंटांचा नाद तुमच्या कानावर पडेल, तेव्हा एक प्रश्न नक्कीच तुमच्या मनात येईल. अशाच आणखी किती अज्ञात आणि मूक कथा निमगावच्या या तटबंदीत उलगडण्याची वाट पाहत असतील? विचार करा आणि वेळ काढून नक्की भेट द्या.